यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा अर्ज आधी दाखल केला होता, मात्र हा अर्ज आता माघारी घेण्यात आलेला आहे। तर या अर्जाच्या संदर्भात निलेश बुधावले आपले प्रतिनिधी माहिती देत आहेत। निलेश, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। नंतर शेवटची केवळ 10 मिनिटं शिल्लक राहिल्याचं पाहायला मिळत आहेत। यासाठी आपण जर पाहिलं तर अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी अनेक मान्यवर मंडळी होती। पैकी आता डायना इडलचे आणि सुमित समंत या दोघांना उमेदवारी अर्ज जे आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठीचे ते माघारी घेतलेले आहेत। अजूनही अजिंक्य नाईक असतील, प्रसाद लाड असतील, जितेंद्र आव्हाड असतील, या सर्व मंडळींचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे जे अर्ज आहेत ते अजूनही कायम आहेत। त्यामुळे आता पुढच्या 10 मिनिटात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। एकीकडे कोर्टानं आता हा संपूर्ण विषयी आपण उद्या निर्णय देणार आहोत। अध्यक्षपदासंदर्भात सध्या कोर्टात याचिका दाखल झाली होती आणि तो निर्णय राखून ठेवलेला आहे आणि यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत कुणीही उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी या ठिकाणी नव्हतं। मात्र अर्ध्या तासापूर्वी सर्व मंडळी आता एमसीएला पोहोचलेली आहेत आणि उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला सुरुवात झालेली आहे। आता पुढच्या 10 मिनिटांमध्ये निवडणूक होणार की बिनविरोध होणार याची उत्तरं तर मिळतीलच। याशिवाय समोरासमोर नेमकं कोण असणार, जितेंद्र आव्हाड, अजिंक्य नाईक हे शरद पवार गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असतील की दुसरीकडे आशिष शेलार यांच्या गटाचं आपण पाहायला गेलं तर विहंग नाईक असतील किंवा प्रसाद लाड असतील, यापैकी कुणी अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार राहतंय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अतिशय कोर्टाच्या निर्णयामुळे एक गोंधळाचं वातावरण संपूर्ण या परिसरात पाहायला मिळतंय। अजूनही अंतिम निर्णय जो आहे तो होताना कुठेही दिसत नाही उमेदवारांचा। पुढच्या 10 मिनिटांमध्ये जो निर्णय होईल तो अंतिम मानला जाईल आणि कोण कुणाच्या समोर उमेदवार असणार आहे हे स्पष्ट होईल। निलेश, धन्यवाद माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पुढचे अपडेट्स दीपक सोबत।